कुठेतरी मनात खंत वाटते का की अशा पद्धतीने दखल घेतली नाही, बेदखल केलं? नाही, हे बघा, कारण गेली 28 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे आणि फार आज दुःख होतं आहे की हे ऋणानुबंध आहेत. एक परिवार म्हणून आम्ही ज्या संघटनेत काम केलं, कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा बोललं जातं आहे तेव्हा त्यांना काय बोलायचा हा प्रश्न आहे. परंतु दुसरी गोष्ट आहे, ही स्वाभिमानाची लढाई आहे, तीसुद्धा लढली पाहिजे. जर मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, हा पक्षाच्या विचारधारेचा आहे. मी एखाद्या पदावर काँग्रेसचा आहे म्हणून नाही, मी त्या विचारधारेचा आहे. ज्या पक्षामध्ये लोकशाही मूल्य या पक्षाचा एक मूळ आधार आहे, तिथं जर तिकीट वाटपातच लोकशाही जर लक्षात नाही घेतली जाणार असेल तर निश्चितपणे ह्या विचारधारेसाठी म्हणून मला लढाऊ वाटायला लागले. आणि हा फार दुःखद आमच्यासाठी गोष्ट आहे की ज्या पक्षासाठी इतकी वर्ष आम्ही काम केलं, हे स्वप्नातही नव्हतं की आमच्यावर ही वेळ येईल. आणि त्यासाठी म्हणून पण ही लढाई लढलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज मी ही उमेदवारी करायचा निर्णय घेतला. काँग्रेसमधल्या नेत्यांनी जर आपल्यावर दबाव टाकला आणि उमेदवारी मागे घ्यायला भाग पडली तर आपली काय भूमिका असणार आहे, काय निर्णय असणार? नाही, मुळात दबाव हा विषय बरीच दिवस चालू आहे, बरीच वर्ष चालू आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचा अंत असतो, दबावाला पण तो अंत आहे. ही न्यायाची लढाई आहे. न्याय देण्याचा भाषा पुढनं होणार असेल तर चा विषय वेगळा आहे. दबावाला बाजीराव खाडे इथून पुढं कधी बळी पडणार नाही आणि निश्चितपणे खंबीरपणे कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई लढेल. तुमच्यावर कारवाई होऊ शकते काँग्रेसकडून? मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, मी गेली 28 वर्ष पक्ष संघटनेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम सुरू केलं. मी काँग्रेसचं काम सुरू करताना कुठल्या पद दिलं म्हणून केलं नाही, विचारधारेसाठी आम्ही काम केलं. ती विचारधारा आमच्याकडनं कोण काढू शकणार नाही. काँग्रेसमध्ये इतकी वर्ष तुम्ही काम केलेलं आहे, आज तुम्हाला अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा का लागतो? उमेदवारी अर्ज भरण्याचं मूळ जे कारण आहे, कारण हा जिल्हा आणि इथलं आपण सगळेजण स्थानिक आहात, तुम्ही सगळेजण जाणतात. गेली 28 वर्ष मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून पक्ष संघटनेत काम करतो आहे. त्याचबरोबर गेली दीड वर्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भानं मी तयारी करतो आहे. प्रत्येक गावोगावी असेल किंवा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मी भेटीगाठी केल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा मी एकमेव इच्छुक म्हणून जाहीररित्या उमेदवारी मागत होतो. परंतु हे सगळं होत असताना जेव्हा तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली, त्या प्रक्रियेमध्ये कुठंही मला विश्वासात घेतलं नाही, विचारपूससुद्धा केली नाही. आणि हा सगळा जो विषय आहे, हा सगळा विषय असा आज आम्हाला वाटायला लागला आहे की हा कार्यकर्त्यांना म्हणजे तो सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून त्याच्या ज्या योग्यता नाकारल्या जातात, हा निश्चितपणे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनोबल कमी करणारा विषय आहे. आणि म्हणून मला आज जी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारणच एवढं आहे की आम्ही भले सर्वसामान्य कुटुंबातले जरी असलो तरीसुद्धा आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं पक्षात काम केलं असेल किंवा लोकांमध्ये काम केलं असेल आणि जी निवडणुकीची आम्ही तयारी केली त्याचंसुद्धा कुठंतरी मोजमाप होणं गरजेचं आहे. फक्त आम्ही संसाधन फुल कुटुंबातले नाही आहोत आणि हा विषय म्हणून ज्या पद्धतीनं आम्हाला बेदखल गेलं जाते, ह्या कुठंतरी आमचा स्वाभिमान दुखवणारी गोष्ट आहे. त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कुठंतरी अन्याय होतो आहे अशी आज भावना निर्माण झाली आणि त्या सगळ्या भावनांचा एक हा उद्रेक आहे. आणि त्यासाठी म्हणून शेवटी काय आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट आपण सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला काही अर्थ नाही. आणि निश्चितपणे आज मी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारण हेच आहे की सर्वसामान्य कुटुंबातला जो कार्यकर्ता किंवा जो योग्य माणूस आहे त्याच्या पाठीमागेसुद्धा मताचं पाठबळ असते. निव्वळ ह्या विधानसभा लोकसभा निवडणुका लढताना संसाधन असणंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सुद्धा जे कार्यकर्त्यांना कामाच्या माध्यमातून जी माणसं जोडल्यात आणि ते जे मताचं पाठबळ आहे ते सुद्धा भविष्यात गृहीत धरणं गरजेचं आहे. आज जी लढाई आहे ती फक्त माझ्या एकट्याच्या
न्यायाची लढाई नाही आहे. येणाऱ्या पुढच्या काळांमध्ये जे जे सर्वसामान्य कुटुंबातील योग्य असणारे जे उमेदवार आहेत त्यांचासुद्धा ह्या सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याचं सुद्धा पक्षातलं योगदान जनमत हा विचारात घ्यावा. ही एक न्यायाची लढाई आहे, कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई आहे. म्हणून मी आज उमेदवारी अर्ज भरतोय. 2 दिवसापूर्वी एक पोस्ट तुमची व्हायरल होते, आमचं काही चुकलं का? नाही असं काय नाही. प्रियंका गांधीच्या सोबत तुम्ही काम केलेलं आहे, उमेदवारीबद्दल काही चर्चा किंवा त्यांच्याकडून काय तुम्हाला शब्द मिळाला? एक गोष्ट लक्षात घ्या, 2019ला वरिष्ठ पातळीवरून उमेदवारीबद्दल माझ्या प्रयत्न झाले होते, परंतु राज्याच्या स्थानिक पातळीवर माझी ती उमेदवारी डावलली गेली. म्हणजे आणि हा धडा घेऊन मी ह्यावेळा कारण वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो राज्य पातळीवर मांडला जाणार नसेल तर म्हणजे वरिष्ठांचा तरी अपमान कशाला करायचा. जर राज्य पातळीवरच हे निर्णय होणार असतील तर मी राज्य पातळीवरच माझी बाजू मांडायचा प्रयत्न केला आणि ती बाजू राज्यातल्या सगळ्या नेत्यांनी बघितली आणि आम्हाला अपेक्षित होतं की तो जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आमच्या राज्य पातळीवर व्हावा. आणि आजसुद्धा मी ही जी लढायला उतरलो आहे हा काय मी वरिष्ठ पातळीवर ही गोष्ट नाही केली, कारण मला असं वाटायला लागले की खालूनच हा विषय पुढं चर्चेत जाणं गरजेचं आहे. तरच कारण कार्यकर्ता ग्राउंडवर काम करतो आहे, कार्यकर्त्याला न्याय तेव्हाच मिळेल जेव्हा स्थानिक नेतृत्व त्याचा कदर करील, त्याला पुढं घेऊन जाण्यासाठी त्याला ताकद देईल. राज्याच्या किंवा स्थानिक कोणत्या नेत्यांनी या तुमच्या सगळ्या उमेदवारीमध्ये आडकाठी आणली असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळात हे बघा, मी हा व्यक्तिगत विषयच नाही, कारण आज जे महाराष्ट्रभर जे काँग्रेसच्या तिकीट वाटपांबद्दलचे जे सगळं चालू आहे हा आमच्या प्रक्रियेचा विषय आहे. कारण तिकीट देणं ही एक प्रक्रिया आहे आणि ही आज आम्ही निवडणूक अपक्ष लढायला उतरायचं कारणच हे आहे की ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कुणातरी 1-2 माणसाच्या प्रभावानं चालली नसली पाहिजे. ती प्रक्रिया म्हणून चालायला पाहिजे. ती काँग्रेसची जी मूल्ये आहेत त्या मूल्यांचा विचार करून लोकशाही पद्धतीनं ती प्रक्रिया चालायला पाहिजे आणि ते कुठंतरी होत नाही आणि ही खंत आहे आज आम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.